अमरावती इथं शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने स्थिती नियंत्रणात आणली। पोलीस ठाण्यावर दगडफेक आणि वाहनांची तोडफोड तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना दगडफेकीत जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी 1200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 27 आरोपींची ओळख पटली आहे। सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे काही सदस्य उत्तर प्रदेशातील एका धार्मिक नेत्याने दिलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ तक्रार नोंदवायला नागपूर गेट पोलीस ठाण्यात पोहोचले होते। पोलिसांनी त्यांची समजूत काढून त्यांना परत पाठवलं। त्यानंतर काही वेळाने काही समाजकंटकांनी अचानक पोलीस स्टेशन आणि पोलिसांवर दगडफेक सुरू केली आणि पाहता पाहता ही संख्या वाढतच गेली। हदपुरा, चांदणी चौक, सौदागरपुरा या भागातून हजारोंच्या संख्येनं समाजकंटक एकत्र आले होते। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ अतिरिक्त फौजफाटा पाचारण करून जमावावर लाठीचार्ज केला असता तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। यानंतर जमाव पांगला। या घटनेत पोलिसांनी 2 गुन्हे दाखल केले आहेत। पहिला SDPI सचिवांच्या तक्रारीवरून हिंदू धार्मिक नेत्यांविरुद्ध आणि दुसरा 1000 ते 1200 लोकांविरुद्ध दंगल आणि पोलिसांवर हल्ला केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर 27 समाजकंटकांची ओळख पटली असून युद्ध पातळीवर त्यांचा तपास सुरू आहे।